दुसरीकडे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघावरील दावा अजून राष्ट्रवादी काँग्रेसने सोडलेला नाही असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं। धर्मराव बाबा आत्राम यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते आणि यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार ही उपस्थित होते। पटेल यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जर खरा अस्तित्व जर तुम्हाला बघायचं असेल तो या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल। हे आमच्या जिल्ह्याची खाती आहे की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हा विचार आहे आणि या जिल्ह्यामध्ये फक्त कार्यकर्ता आपले राष्ट्रवादीचेच नव्हे पण या जिल्ह्याच्या दोन्ही जिल्ह्याच्या जनसामान्यांच्या मनामध्ये हे आहे की प्रफुल्ल पटेल यांनी आपला लोकसभेमध्ये नेतृत्व केलं पाहिजे। हा लोकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून काही ना काही वारंवार आमच्या लोकांचा माझ्यावर सातत्याने काही ना काही दबाव येतच असतो। कुठे गेलो फोन येते, व्हॉट्सअप येते, काहीतरी मेसेज येते की तुम्ही साहेब लढलेच पाहिजे, आपको ही लढना है पाहिजे, लोकांची इच्छा आहे, लोक चाहतात की विकास झाला पाहिजे, हे केलं पाहिजे। मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही अजून काही निर्णय अजून फायनल झालेला नाही आहे। अजून निर्णय अजून उद्या परवा 2 दिवसामध्ये होणार आहे। कालही आम्ही मुंबईमध्ये आम्ही चर्चा केली। कोणी हे समजू नये की आपण राष्ट्रवादीनी रामराम करून टाकलेला असं काही समजायचं कारण नाही।